हो 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 सर, मी प्रेझेंटेशन पाठवलंय तुम्हाला, मेल केलंय. हो, काही चेंजेस असतील तर मला हायलाइट करून पाठवा. हो, मी उद्या आले की सॉर्ट करते. ओके ओके, बाय. टाकल्या कितीही परफेक्ट करा, हा माणूस काही ना काही चुका काढतच असतो. ठीक आहे, ती टपरी बंद झाली. अरे ती केव्हाच बंद झालीये, मी मागे सांगितलेलं तुला. काय बोलते? लक्षात राहत नाही. नाही, आजकाल येणं होत नाही का इथे. बदललं ना सगळं. खरंच किती गोड आठवण येत आपल्या या ठिकाणी. अरे आपल्या नात्याची सुरुवातच इथनं झालीये ना. हो, पण हल्ली वेळच मिळत नाही बघ, नुसती धावपळ. हल्ली ना सकाळी उठायला सुद्धा होत नाही. मग काय करायचं ना, त्या मोबाईलला रात्रभर थोपवण्याऐवजी स्वतः झोपायचं. चल रे, मी नाही वापरत मोबाईल वगैरे रात्र. तर केवढी कामं असतात. सकाळी उठा, डब्बा करा, ऑफिसला जा, ऑफिसला गेल्यानंतर त्या टकल्याची बडबड आहे का? आणि एक मिनिट, तू आता ह्या सगळ्यावरून माझ्याशी भांडणार आहेस का? भांडत नाहीये मी. तू नाही, मी इथे माइंड फ्रेश व्हावं म्हणून तुला भेटायला आले आणि तू आता ह्या गोष्टीवर अगं नाही, ही गोष्ट नाही इरिटेट पण करतोय. बघ काय, तसं नाही करत आहे. नाही ना, तू ऐकची सॉरी. पाणी दे. पाणी दे. संपलंय. थांब ना, मी घेऊन येतो 2 मिनिट. अरे राहू दे म्हटलं ना. बस ग, आणतो. मिताली, हाय, कशी आहेस? हाय, मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त. सॉरी अगं, तुझ्या लग्नाला यायला जमलं नाही. राग नको माणूस. तुमच्या दोघांचा फोटो तरी पाठव. अगं माझं लग्न जुनं सुद्धा झालं. हा कोण आहे ग? चोर वाटतोय. चोर नाहीये, ये इकडे. हा श्री आणि ही माझी मैत्रीण सायली. सायली. हाय. हॅलो भाऊजी, कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या घरी जेवायला यायचं. हा त्यांना आमच्याकडे जेवायला घेऊन ये. हो. ए चल, मला उशीर होतोय. हा चला, बाय. बाय बाय. का सोडायला जाते का? हो, जास्त लांब पण नाही गेली का? जेवून पण ये. लागेल ना. भांडी पण घासून ये. हो. आणि ते कपडे आणलेत ना शिवायला, आपण ते उद्या शिवूया. सॉरी वाजले एक मिनिट. वाजले किती? 7 वाजता बंद होतं का ते? हे बघ, तुझ्या त्या जेवणाच्या नादात चहा थंड झाला इथे. ठीक आहे, राहू दे. एक मिनिट. आता काय झालं? आधी तू मला हे सांग, तू मला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट काय देणार आहेस? अॅनिव्हर्सरीला गिफ्ट पाहिजे म्हणे. मला बर्थडेला काय गिफ्ट दिलं होतंस तू बर्थडेला होतास का इथे? ए, लग्नानंतर बदललीस हा तू. वा. हा, आधी का टूर वर गेलो नव्हतो कधी मी, तेव्हा कशी पाठवायचीस गिफ्ट? आता काय झालं? बरं बाबा, चुकलं, नाही होणार असं साहेब. हा, पण तो पिंक कलरचा ड्रेस मला हवा हा गिफ्ट म्हणून. दिला. सूरज नाही म्हणाला म्हणून मला मस्का मारतेस ना? काय किती छान ओळखतोस ना मला. मग एवढी वर्ष काय? हे बघ, 100 वर्ष आयुष्य. हॅलो. अरे हो, आता निघतेच आहे मी. नाही, नको. तो पिंक ड्रेस आता मला तुझ्याकडून नकोय. हाँ, मेरे चाहने वाले बहुत है इस दुनिया में. बरं. हो, लवकर येते. बाय. काय म्हणाला तुला? काय म्हणणार, श्री शिवाय दुसरं कोण असणार आहे? काही. चला निघूया. काश अपने रास्ते भी एक होते. अरे, घडलेली परिस्थिती एक्सेप्ट केली आहे ना आपण दोघांनी, म्हणून तर आज आपण दोघं एकत्र आहोत.
हा रिलेशन थोडं वेगळं आहे पण छान आहे ना. निदान आपण इतरांसारखं चोरून तरी भेटत नाही. कुणाला काही घाबरायची गरज नाही. आपल्या लाईफ पार्टनरचा विश्वास आहे ना आपल्यावर, बस झालं. हा आता नियती समोर हरलो आपण. हरलो नाही आपण जिंकलो. आपलं नातं जिंकलं. हा आपलं नातं थोडं वेगळं आहे पण नातं तर आहे ना. चला निघूया. निघण्यावर आठवलं मगाशी ती तुझी मैत्रीण भाऊजी बोलून गेली मला. ते बोलली नाही. मज्जा कर. जा सिमरन जा. जी ले अपनी जिंदगी. मज्जा कर म्हणे मज्जा कर. चल आणि होती मी बघ हे शेयाने तुम्हा दोघांना अॅनिव्हर्सरीला घरी बोलवलंय जेवायला. दोघं पण या. हो शानपणा नको करूस. आमचा मेनू सुद्धा ठरलाय. तू फक्त ते पिंक ड्रेसचं लक्षात ठेव. हो ग माझी आई लक्षात आहे. हाथों में हाथ नहीं फिर भी साथ है. आज रास्ते अलग हैं, बाकी कल की बात है. हाय. प्रेमाला अंतर नाही आणि अंतही नाही असं म्हणतात ते खरंय. हा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या चेस एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा. आमचा हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला यांच्या घरी जेवायला जायचंय. आता परत